नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सलर. पालकांनो, आपण बघत आहोत पॉवर ऑफ पॅरेंटिंग. याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये वर्ड्स, अफर्मेशन्स, मेंटल सपोर्ट, फिजिकल टच हा मुलांसाठी किती काम करतो हे आपण बघितलेलं आहे. आणि ह्याचप्रमाणे पालकांनो आज मी बोलणार आहे ते आहे मेडिटेशन. पॉवर ऑफ पॅरेंटिंगमध्ये मेडिटेशन हे किती काम करतं मुलांसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण आज सगळेच जण ऐकतो मेडिटेशन आहे, मेडिटेशन करायचं आहे, ते केल्याने हे होतं, ते केल्याने बरंच काही होतं. पण मी तुम्हाला सांगेन, सायंटिफिकली हे प्रूव्हन झालं आहे, जर आपण 5 मिनटं जरी शांत बसून राहिलो एका जागेवर, डोळे मिटवून जर आपण आपल्या ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं, पण हे कंटिन्यू जर आपण 21 days to 60 days केलं तर आपलं बायोलॉजिकल एज कमी होतं. हे आज प्रूव्ह झालेलं आहे आणि हा रिसर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मुलांना सवय लावली मेडिटेशनची, तर आज या स्मार्ट युगामध्ये म्हणा, कॉम्पिटिशन्सच्या युगामध्ये म्हणा, डिप्रेशनच्या युगामध्ये म्हणा, आपल्या मुलांना खूप काही मिळेल. आणि ही ताकद कुठून मिळेल माहिती आहे? फक्त मेडिटेशनमधून. आपल्याला आजकाल सगळ्यांनाच वाटतं आहे की माझ्या मुलांनी खूप काही ह्या जगात करायला पाहिजे, त्यांनी सगळीकडे टॉप यायला पाहिजे, त्यांनी IIT गेले पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण पालकांनो, हे लक्षात ठेवा, ॲट द एंड ऑफ द लाईफ दे मस्ट बी हॅपी वॉट दे आर डुईंग, राईट? ते खुश पाहिजे आहे, जे काही ते करत आहेत ते खुश असतील तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि हे कुठून होणार आहे माहिती आहे पेरेंट्स? हे त्यांना चूज करणं कधी सोपं होईल, ज्या वेळेला ते मेडिटेशन करतील. मग इथे मी परत पॉवर ऑफ पॅरेंट का म्हणते? कारण आपण जे करतो आहोत ते बघून आपली मुलं करणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की जर पॅरेंट्सने मेडिटेशन थोडंसं कुठेतरी स्टार्ट केलं तर मुलंही चालू करतील. कारण मुलंही बघतील, अरे माझे मम्मी पप्पा काय वेगळं करताय. फक्त 5 मिनटं द्या तुम्ही रोजचे, सकाळी आणि संध्याकाळी एका जागेवर शांत बसून त्यांना ओंकार चॅन्टिंगने ते चालू करू देत, तेही खूप झालं. जेव्हा ते मेडिटेशन करतायत त्यावेळेला त्यांचं मन कुठेतरी शांत होणार आहे. सो याच्यासाठी मी इथे परत म्हणेन, पॉवर ऑफ पॅरेंट्स. जर पॅरेंट्सने मेडिटेशन केलं तर मुलंही करतील. म्हणून पालकांनो, इथे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, 5 मिनटं तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी काढा. सकाळ संध्याकाळ एका जागेवर बसा, ॲटलिस्ट ओंकार चॅन्टिंग करा, सायलेन्समध्ये बसा, किंवा जे तुम्हाला संगीत, म्युझिक जे काही आवडत असेल ते लावून 5 मिनटं शांत बसा. आणि अजून जर तुम्हाला याच्यामध्ये काही ॲडव्हान्स करायचं असेल तर माझे पुढचे व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगणार आहे पॉवर ऑफ पॅरेंटिंगची ताकद कशी काम करणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि माझी व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअर करा, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि विसरू नका तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला, सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपताना. आणि त्यांना सांगा, बाळा रे, तू मला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद.